अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा हा भारतीय लोकांचा आत्मा आहे. बस्तरचा दसरा उत्सव हा बस्तरचा सांस्कृतिक वारसा आहे. 15व्या शतकाच्या सुरुवातीला बस्तरचा राजा पुरुषोत्तम देव यांना जगन्नाथ स्वामी यांनी त्यांच्या मुख्य पूजेच्या माध्यमातून रथपती होण्याचे आणि बस्तर दसरा पूर्ण करण्याचे वरदान दिले. तेव्हापासून आज तागायत परंपरेने बस्तर दसऱ्याचे विधी पूर्ण केले जातात. बस्तरचा दसरा सण बस्तरच्या लोकांची त्यांच्या लाडक्या देवी दंतेश्वरी देवीबद्दलची सामूहिक श्रद्धा आणि त्याबद्दलचा सण आहे. बस्तरचा दसरा अनेक विधी आणि 12 प्रमुख विद्वानांनी सजलेला आहे. बस्तरचा दसरा सण म्हणजे धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक समर्पणाची त्रिवेणी आहे. चला तर मग या त्रिवेणीत स्नान करूया. छत्तीसगड राज्याचा बस्तर झोन नैसर्गिक सौंदर्य, सार्वजनिक संस्कार आणि प्राचीन लोक परंपरा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. ही वैशिष्ट्ये बस्तरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देतातच, पण आजही त्यांचे जिवंत रूप जगभरातील लोकांना आश्चर्यचकित करते आणि त्यांच्या आकर्षणाचा हाच विषय देखील आहे. बस्तरांचलच्या पावनपुरी दंतेवाडा येथे असलेले दंतेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर आकर्षणाचा विषय आहे. हे मंदिर 14व्या शतकात बस्तर संस्थानाचा पहिला राजा अन्नमदेव याने बांधले होते. दंतेश्वरी देवीचे हे मंदिर पावन आणि शक्तिपीठ मानले जाते. देवी दंतेश्वरी ही बस्तर राजघराण्याची प्रमुख देवता आहे आणि बस्तरच्या लोकांची पूजामयी आहे. चालुकी राजा भैराम देव यांचा मुलगा पुरुषोत्तम देव कार्तिय याने 1407च्या सुमारास जगन्नाथपुरीला पायी प्रवास करताना भगवान जगन्नाथ यांना 1 लाख सोन्याची नाणी अर्पण केली होती असे बोलले जाते. पुरुषोत्तम देवाच्या उपासनेने प्रसन्न झालेले भगवान जगन्नाथ मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला स्वप्नात प्रकट झाले आणि पुरुषोत्तम देव यांना सारथी होण्याचे वरदान दिले. त्यानंतर बस्तरला परत येऊन पुरुषोत्तम देव यांनी बस्तर दसऱ्याची परंपरा सुरू करून ती देवी दंतेश्वरीला समर्पित केली. दंतेश्वरी देवीची उपासना हे महान पर्व आहे, बस्तर दसरा, आणि हे वैशिष्ट्य बस्तर दसऱ्याला अद्वितीय बनवते. देशभरातील अधर्माचे प्रतीक असलेल्या रावणावर धर्माचे प्रतीक असलेल्या भगवान श्री राम यांच्या विजयाचा सण म्हणजे दसरा. पण या परंपरेपेक्षा वेगळा बस्तर दसरा हा बस्तरच्या लोकांच्या त्यांच्या दैवत दंतेश्वरीवरील सामूहिक श्रद्धेचा मोठा सण आहे. बस्तर दसऱ्याचे वेगळेपण, त्याची व्यापकता याला लोकमान्यताही आहे. त्यामुळे हा मुहूर्त 73 ते 75 दिवस चालतो. बस्तर दसऱ्याला जगातील सर्वात मोठा सण असण्याचा मान देखील मिळाला आहे. 12 प्रमुख रत्नांनी अलंकृत या महान उत्सवाची सुरुवात होते श्रावण महिन्यातील अमावस्येला. स्थानिक ग्रामस्थ हा दिवस हरियाली अमावस्या म्हणून साजरा करतात. आज श्रावण महिन्यातील अमावस्या आहे. रहिवासी याला हरियाली अमावस्या असंही म्हणतात.
या दिवशी पात्रातील लोक त्यांच्या आराध्य माई दंतेश्वरीच्या श्रद्धेच्या महान सणाला दसऱ्याला सुरुवात करतात. या दिवशी बसेराचा पहिला विधी पाठ यात्रा संपन्न होतो. दसरा सण विधी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी काष्ठाचा मोठा रथ बांधला जातो. श्रावण अमावस्येच्या दिवशी नवीन रथ बांधण्यासाठी पहिले लाकूड आणून राजवाड्याच्या दरवाजासमोरील दंतेश्वरी देवीच्या मंदिराच्या सावलीत विधिवत त्याची पूजा केली जाते. लाकडाच्या पहिल्या तुकड्याला स्थानिक संस्कृतीत दुर्मिळ कोटला म्हणतात. तुर्लू कोटला सोबतच रथ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक साधनांचीही पूजा केली जाते. या उपासनेच्या पद्धतीलाच पाठ यात्रा म्हणतात. मार्ग प्रवासादरम्यान प्रदेशातील श्रीमंत देवता आणि कापड रहिवाशांच्या आराध्य माई दंतेश्वरीचे स्मरण आणि पूजा केली जाते. देवतांना दसऱ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दसरा पूर्ण होईपर्यंत हे सर्वजण इतरत्र जाणार नाहीत आणि त्यांच्या आशीर्वादाने बस्तर दसरा सुरळीत पार पडेल असा विश्वास आहे. तुर्लू कोटलामध्ये हिळा पुरून गावकऱ्यांचा विश्वास नव्याने निर्माण होतो. पाठ यात्रा पूजा पूर्ण झाल्यानंतर दसरा पूर्ण होण्यासाठी इतर आवश्यक साधनांची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. महापर्व दशहरा का प्रथम रस्म जो कि माँ दंतेश्वरी के दरबार के सामने पाठ यात्रा के विधि विधान पूजा से संपन्न हुआ और इसमें बस्तर संभाग के हमारे सभी माजी मुखिया, पुजारी, जिला प्रशासन और सभी हम जनप्रतिनिधि, गणमान्य नागरिक उपस्थित रहे. ये पाठ यात्रा जो पूजा संपन्न होती है इसका एक ऐतिहासिक महत्व है कि दशहरा पर्व में जो ऐतिहासिक रथ बनता है, इस रथ की प्रथम लकड़ी जो कि मेरे जगदलपुर विधानसभा क्षेत्र का बिलोरी गांव है, वहां से लेकर यहाँ लाई जाती है जगदलपुर. इसको स्थानीय बोली में तुर्लू कोटला बोलते हैं. हे स्थळ म्हणजे जगदलपूरचे ऐतिहासिक सिरहासार भवन. आज गावागावातून सारी लाकडं येथे आणली जातात आणि त्यांना दफन केलं जातं आणि त्यांची पूजा अर्चना करून माई दंतेश्वरीला प्रार्थना केली जाते की हा सोहळा निर्विघ्न पार पडावा आणि सर्व विधानांवर तुझा आशीर्वाद असावा. बस्तर दसऱ्याची दुसरी प्रमुख रास श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या दिवसानंतर भादोच्या 12व्या किंवा 13व्याला केली जाते. दीर्घ आणि सरळ शाखा असते आणि देरी गढाई म्हणजे याची शाखा म्हणून स्थापित केली जाते. देरी गढाई म्हणजे एक स्तंभारोपणाचंच काम आहे. दंतेश्वरी मंदिराजवळील कितने सिरहासार भवनमध्ये देरी गढाईचा सोहळा संपन्न केला जातो. या इमारतीत ठराविक अंतरावर ठराविक ठिकाणी 2 देरी गढाई केल्या जातात. या विधीमध्ये दंतेश्वरी मंदिराच्या पुजाऱ्याकडून विधीनुसार पूजा केली जाते. डेअरीमध्ये हळदी, कुंकू आणि चंदन एकत्रितपणे आहेत. त्यात पांढरे कापड बांधलेले असते. डेअरीला फुलांनी सजवले जाते आणि 4 दिवस परंपरेनुसार स्थापना होत असते. डेअरी भरतकाम हा मांडपाठ हवनाचा प्रकार मानला जातो. डेअरी गढाईचा सोहळा या इच्छेने केला जातो की प्रदेशातील देवतांच्या कृपेने दसऱ्याच्या सर्व विधान परंपरेनुसार स्थापना होऊ दे.
हा विधी प्रत्येक बस्तरवासी त्यांनी प्रतीकासाठी आपली भूमिका पार पाडावी आणि हा संकल्पनेचे प्रतीक आहे की दसऱ्याचे विधान शांतीपणे पूर्ण होईल. देरी घडाईचा विधी पूर्ण होताच दसऱ्याच्या कामासाठी, रथ बांधणीसाठी निश्चित नातेवाईक आणि कारागिरांकडून रथ बांधण्यासाठी लाकूड आणण्याचे काम सुरू होते. ये पाट यात्रा के बाद ये डेरी गड़ाई का दूसरा बड़ा रस्म है. इसके बाद रथ निर्माण चालू हो जाएगा और इसके साथ ही अक्टूबर महीने 6 तारीख से लगातार 19 तारीख तक संपन्न होगा. इस विश्व ऐतिहासिक दशहरा पर्व जो हमारे बस्तर के गांव-गांव से आए देव देवताओं का एक मेला स्वरूप लगता है. निश्चित रूप से माई दंतेश्वरी के आशीर्वाद से इस बस्तर दशहरा से हमारे बस्तर की सुख, समृद्धि और कल्याण की सभी हम लोग कामना करते हैं. बस्तरचा दसरा या पारंपरिक सणाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे महाकाय काष्ट लाकडाचे रथ चालवणे. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ग्रामस्थ स्वतः हाताने रथ बांधतात. दरवर्षी नवीन रथ बांधला जातो. एक वर्ष 4 चाकी चक्र आणि दुसऱ्या वर्षी 8 चाकाचा रथ गावकऱ्यांनी पारंपरिक साधने आणि पारंपरिक तंत्र वापरून प्रत्येक काष्ट रथ तयार केला आहे हे पाहून आश्चर्य वाटते. रथ बांधण्यासाठी लाकूड बस्तर भागातील जंगलातून पुरवले जाते. जगदलपूरला लाकूड तोडण्याचे काम परंपरेपासूनच तेथील गावकरी आणि स्थानिक कुटुंबातील सदस्य करतात. सध्या जंगलातून लाकूड तोडण्यापूर्वी वन विभागाची रीतसर परवानगी घेतली जाते. रथाच्या उभारणीत साल, धामण आणि तीनसा प्रजातींचे लाकूड वापरणे विशेष आहे. विशेष तर रथ बनवणारे कारागीर आहेत आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्थानिक ताफा उमर आणि झाड उमर गावातील रहिवासी आहेत. प्राचीन काळापासून या गावातील ग्रामस्थ रथ तयार करतात. रथ बनवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ती म्हणजे परंपरेतून आजपर्यंत रथ हे पारंपरिक अवजारांपासून बनवले जाते. विंधान, मुदला, वसुला, टांग्या, कुऱ्हाड अशा अवजारांपासून रथ बनवणारे कारागीर आणि त्यांची कारागिरी थक्क करणारी आहे. ये सब काम करते हैं ना, पूरा हम हाथ से बनाते हैं. हमारा बसूला है, रेंदा रूसा कुछ नहीं है, बसूला से ही बनाते हैं. बिदना, पोटासी और बसूला से उतना में हमारा काम चलते आ रहा है और बनाते हम ऐसे ही आ रहे हैं. आधुनिक यंत्रयुगात या पारंपरिक साधनांमधून जाड काष्ट कापून सुमारे 40 फूट उंच, 32 फूट लांब, 20 फूट रुंद आणि 10 टन वजनाचा दुमजली रथ बनवणे ही खरोखरच कलाकृती आणि आश्चर्याचा कळस आहे. अश्विन अमावस्येचा दिवस, याला आपण पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतो. आज येथे बस्तर दसऱ्याचा एक प्रमुख विधी केला जातो. हा विधी म्हणजे काचिन गाडी. यामध्ये मिरगन जातीतील मुलीवर काचिन देवता आरूढ झाली आहे. काचिन देवीला येथे सिंहासन दिलेले आहे आणि तिचे सिंहासन वेलांच्या काट्यांचा झुला आहे. या झुल्यावर काचिन देवी विराजमान झाल्यावर येथील राजा, लोकप्रतिनिधी, पुजारी, ग्रामस्थ आणि ग्रामस्थ देवीला नतमस्तक होऊन कोणताही त्रास न होता दसरा साजरा करण्याची देवीकडून अनुमती मागतात. राजा जेव्हा ही परवानगी मागतो तेव्हा देवी त्याला एक फूल देते, जे आशीर्वाद म्हणून त्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय बस्तर दसरा करण्याची परवानगी देते आणि त्यानंतरच बस्तर दसऱ्याचा हा विशेष विधी संपन्न होतो.
नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधी बस्तर दसऱ्याचा एक प्रमुख विधी काचिन गादी संपन्न होतो. काचिन गादीच्या विधानात काचन देवीला गादी म्हणजेच आसन प्रदान केले जाते. काचिन देवीचे हे आसन बेलच्या काट्यापासून बनवलेला एक झोका असतो. काचन देवी ही बस्तरमधील मिरगान, चंडार आणि टिकरा जातीतील लोकांची प्रिय देवता आहे. काचन देवी ही इतर संपत्ती आणि पशुधनाचे रक्षण करते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. काचिन देवी पूजा संपन्न करण्यासाठी बस्तरचे राजा, राजपरिवारातील मंडळी, बस्तर दसरा समिती आणि जनप्रतिनिधी आणि भक्तांसोबत प्राचीन गुढी स्थानी पोहोचतात. परमभक्त सेनेच्या हाकेवर या विधानात समाजातील एका कुमारिकेच्या काचिन देवी अंगात येते. कन्या स्वरूप देवीला गुढीसमोर काट्यांपासून बनवलेल्या झोक्यात बसवले जाते. झोक्यावर बसवलेल्या देवीची पूजा केल्यानंतर राजा तिच्याकडे दसरा उत्सव साजरा करण्याची परवानगी मागतो. देवीची परवानगी मिळाल्यानंतर सूचकांच्या तालाची थाटामाटात सुरुवात होत असते. काचिन देवीची मानवी बाजू अशी आहे की काचिन देवी ही महत्वहीन आणि अस्पृश्य जातीतील लोकांची देवता आहे. अशा देवीला प्राथमिक मान देऊन तत्कालीन राजा पुरुषोत्तम देवने समाजात असणारा उच्च नीच हा भेद जुगारून समाजात सर्व जातींच्या समानतेला महत्वाचे स्थान देण्याची परंपरा बस्तरमध्ये सुरू केली. आज अश्विन शुक्ल पक्षाची पहिली तिथी आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज बस्तर दसऱ्याचा एक विशिष्ट विधी संपन्न होत आहे. हा जो विधी आहे त्याला गोड विधी म्हटले जाते. या विधीमध्ये हलवा समाजाचा एक तरुण सिरहासर भवनामध्ये 9 दिवस उपवास करतो आणि योगासनात या इच्छेने बसला असतो की हा बस्तर दसरा निर्विघ्न पार पडावा आणि याच इच्छेने तो इथे देवीची पूजा आणि अर्चा करतो. बस्तर दसरा पाहण्यासाठी येणारे लोक देवी दंतेश्वरीचं दर्शन तर घेतातच, येथे आल्यावर जोगींचं दर्शनही घेतल्यावर त्यांचे आशीर्वाद नक्कीच त्यांना मिळतात. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बस्तर दसऱ्याचा मुख्य विधी जोगी सधाई पूर्ण होतो. बस्तर दसऱ्याच्या संदर्भात योगींना योगी हे नाव मिळते. संस्थान काळापासून स्थानिक हलबा जमातीचे जोगी ही परंपरा चालवत आले आहेत. परंपरा अशी आहे की हलवा जातीतील जोगी कुटुंबातील व्यक्ती पहिल्या नवरात्रीपासून नवरात्रीच्या 9व्या तारखेपर्यंत योगासनामध्ये स्थानिक सिरहा सर्व भवनात एका विशिष्ट मजल्यावर बसतो. जोगी 9 दिवस उपवास करतो आणि या काळात तो फक्त दूध आणि फळे खातो. जो कोणी ही साधना मनोभावे पूर्ण करतो की दसऱ्याच्या दिवशी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि कार्य निर्विघ्न संपन्न होवो. ऐकण्यात आलं आहे की कोणीतरी बस्तर दसऱ्याच्या दिवशी योग साधनेत तल्लीन झाले होते आणि तेव्हापासून ही क्रिया एका परंपरेच्या रूपात प्रचलित झाली आणि आजही ही प्रथा विधिवत पूर्ण केली जाते. या प्रथेचं स्वरूप असं आहे की जो कोणी हा दसरा निर्विघ्न पार पाडण्याची इच्छा धरतो, त्यासाठी कठीण साधना करतो, त्याला स्वतःला त्या दसऱ्याच्या समारोहात दर्शनाचा आणि रथचालनाचा अधिकार मिळत नाही. बस्तर निवासी त्या योग्याला देव मानतात आणि त्याच्याविषयी खूप श्रद्धा ठेवतात. त्या जोगीचे दर्शन करून त्यांचा आशीर्वाद घेणं स्वतःचं सौभाग्य समजतात. या दसऱ्याचं विशेष आकर्षण असतं ते म्हणजे विशाल काष्ठाच्या रथाचं परिचालन. परंपरेनुसार शुक्ल पक्षापासून चरणाचा आरंभ होतो, जो सप्तमीपासून तिथीपर्यंत पार पाडला जातो. विशेष म्हणजे हा रथ विशेष फुलांनी सजला असल्याने त्याला फूल रथ असं म्हणतात. रथ चालनाआधी रथाची पूजा केली जाते. या प्रसंगी
बस्तरचे राजा, राजपरिवाराचे सदस्य, राजपुरोहित, मंदिराचे पुजारी, दसरा समितीच्या सदस्यांसोबत आणि भक्तांसोबत देवी दंतेश्वरीचं छत घेऊन थाटामाटात मावली देवीच्या मंदिरात येतात. देवीच्या पूजनापश्चात दंतेश्वरी देवीच्या छताला परंपरेप्रमाणे रथारूढ केले जाते. त्या काळात बस्तरचे राजा पालखी घेऊन जात असत. परंपरेनुसार ही पूजा देवी दंतेश्वरीच्या प्रथम पुजाऱ्याकडून विधिवत केली जाते.